नमस्कार निराधार बांधवांनो, संजय गांधी निराधार योजनेमधील दिव्यांग पेन्शन योजना, विधवा महिला पेन्शन योजना, त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर वृद्धपकाळ पेन्शन योजना, श्रावणबाळ निवृत्ती पेन्शन योजना, या योजनेमधील सर्व निराधार बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा हा जो व्हिडिओ आहे हा राहणार आहे। बघा, वाढीव अनुदानाबद्दल आपण यामध्ये चर्चा करणार आहोत की किती मिळू शकते आणि कधीपर्यंत हे अनुदान मिळणार आहे, त्याचबरोबर जुलैचा जो हप्ता आलेला आहे तुम्हाला हा किती मिळणार आहे। बघा, याबद्दलचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे आणि त्यामध्ये काय सरकारने दिलेलं आहे, काय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर निराधार बांधवांना तुम्हाला माहीतच असेल की 7 दिवसाचं जे अन्नत्याग आंदोलन बच्चूभाऊ कडू यांनी केलेलं होतं, त्यामध्ये सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, परंतु फक्त मागण्या मान्य केलेल्या आहेत, त्यामध्ये अजूनही त्या मंजूर केलेल्या नाही आहेत। आता त्या मंजूर कधी करण्यात येईल हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि वाढीव अनुदानासाठी सरकारने काही कागदपत्रे मागितली आहेत का, आणि मागितली आहेत तर मग ती कोणती, याबद्दल सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी राहणार आहे। हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याचं काहीही कारण राहणार नाही आहे, कारण की सर्व काही माहिती आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की वाढीव अनुदानाबद्दल काय म्हणणं आहे आणि बघा कधी व किती मिळणार यावर आपण चर्चा करणार। बघा, बच्चूभाऊ कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केलं आहे की आम्हाला इतर राज्यांमध्ये जे 6,000 अनुदान सर्व निराधार बांधवांना मिळत असते, त्याचप्रमाणे आम्हालासुद्धा महाराष्ट्रात 6,000 रुपये अनुदान मिळालं पाहिजे। अनुदान वाढ आमच्या पेन्शनमध्ये झाली पाहिजे। जसं की आपल्याला 1,500 रुपयेच अनुदान सध्या मिळत आहे, परंतु आता यामध्ये वाढ करण्यात आली पाहिजे। इतर राज्यांमध्ये 6,000 रुपये पेन्शन मिळते, म्हणून मग आम्हालासुद्धा 6,000 रुपये द्यावी, यासाठी अन्नत्याग आंदोलन बच्चूभाऊ कडू यांनी केलेलं होतं। 7 दिवस हे अन्नत्याग आंदोलन चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी विविध जे मोठे अधिकारी आहेत, कलेक्टर साहेब आहेत, त्याचबरोबर जे आमदार खासदार आहेत, हे सुद्धा तिथे येऊन भेट देऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सरकारसमोर आपल्या ज्या मागण्या आहेत ह्या ठेवलेल्या आहेत। बच्चूभाऊ कडू यांनी निराधारांसाठी 6,000 रुपयाचं जे पेन्शन वाढ सांगितली होती, त्यामध्ये 4,000 रुपये कमीत कमी देण्यात यावी, असं सुद्धा आवाहन त्या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांनी केलेलं होतं। आता सरकारने त्यांच्या मागण्या मानलेल्या आहेत आणि त्यामध्ये चंद्रशेखर जे बावनकुळे आहेत, महसूल मंत्री महाराष्ट्राचे, त्यांनी स्वतः तिथं येऊन अन्नत्याग आंदोलनाच्या सभामंडपात येऊन बच्चूभाऊ कडू यांना आश्वासन दिलं आहे की आम्ही तुमच्या मागण्या मान्य करणार आहोत, केल्या आहेत सरकारनं। आम्ही याबद्दलचा जो निर्णय आहेत हे महाराष्ट्र सरकार लवकरच घेणार आहे आणि येणाऱ्या, बघा तिथं तर सांगितलंच त्यांनी, परंतु बावनकुळे सरांनी पत्रसुद्धा बच्चूभाऊ कडू यांना दिलेलं आहे आणि त्यांचे त्यावर हस्ताक्षरसुद्धा आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे निराधार बांधव आहेत यांचे जे पेन्शन वाढीबद्दलचा मुद्दा आहे, जी मागणी आहे, हे आम्ही आता येत्या 30 जूनला जे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे, त्या अधिवेशनामध्ये जे बजेट होणार आहे, त्या बजेटमध्ये आम्ही ह्या मागण्या मांडणार आहोत आणि त्या मागण्या तिथून पूर्ण करणार आहोत, म्हणजेच की मंजूर करणार आहोत। परंतु त्यानंतर पुढे आणखीन जे काही जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशन सुरू राहणार आहे, त्यामध्ये आम्ही याबद्दलचा पूर्ण फायनल डिसिजन घेणार आहोत आणि पारित करणार आहोत एक प्रकारे। म्हणजेच तुम्हाला 6,000 नाही, बघा 6,000 नाही तर कमीत कमी 4,000 रुपये मानधन वाढ तुम्हाला मिळणार आहे, कारण की बच्चूभाऊ कडू यांनी तिथं आंदोलनस्थळीच सांगितलं होतं की आम्हाला 4,000च्या कमी 1 रुपयासुद्धा चालणार नाही। तर आता आपल्याला कमीत कमी 4,000 रुपये मानधन वाढ होणार आहे हे निश्चित। आता बघा कधी मिळणार, तर बघा याला थोडा टाईम लागणार आहे, 2 ते 4 महिने किंवा 5 महिनेसुद्धा या निधीला तुमच्या खात्यामध्ये येण्यास टाईम लागणार आहे, कारण की बघा जून महिन्यामध्ये हे पारित करणार आहे, त्याचबरोबर जुलै महिन्यामध्ये याला शिक्कामोर्तब मिळणार आहे। त्यानंतर काही प्रोसेस असतील, काही अडचणी, काही जे निराधार बांधवांचे कागदपत्रांची जे पूर्तता राहिलेली आहे ती अशा प्रकारे सर्व काही व्यवस्थित झाल्यानंतर मग आपल्याला हे जे अनुदान आहे आपल्या खात्यामध्ये मिळणार आहे। म्हणजे याला कमी जास्त असं तुम्ही समजून चाला की 4 ते 5 महिन्याचा कालावधी निश्चित लागणार आहे। त्यानंतरच हे मानधन जे आहे, वाढीव मानधन आपल्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। म्हणजे आता तरी तुम्हाला 1,500 रुपयाच्या हिशोबानंच जे पैसे आहेत ते दर महिन्याला तुम्हाला पेन्शनच्या रूपाने मिळणार आहेत। आता बघा जुलैचं मानधन आलेलं आहे, आता जुलैचा जो शासन निर्णय आला त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की 1,500 रुपयेच
तुम्हाला सध्या या जुलै महिन्याचे मिळणार आहेत, कारण की 1500 रुपये मिळत आलेले आहेत, तर 1500 रुपयेच तुम्हाला या जुलै महिन्यामध्येही मिळणार आहे. शासन निर्णय आलेला आहे. काही जणांच्या, काही जे निराधार बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत अनुदानाचे हे आलेले सुद्धा असतील. आणि आधी बघा, याचा जो जिल्हाधिकाऱ्यांना आदेश आहे, हा आदेशसुद्धा याच शासन निर्णयामध्ये आलेला आहे. आणि त्या जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकारी यामधून जे निधी आहे, शासनाचा जो उपलब्ध करून दिलेला निधी आहे, तो निधी आपापल्या जिल्ह्यांमधून सर्व ज्या निराधार बांधव आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये ते पैसे, जे निधी आहे, जो 1500 रुपयेप्रमाणे जे पेन्शन आहे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये टाकण्यात येणार आहे. तर बघा, आता आपल्याला बघायचं आहे की कागदपत्र काय लागणार आहेत. बघा, वाढीव अनुदानासाठी अजूनही शासन निर्णय आलेला नाही आहे, कारण की अजूनही ती पारित झालेलं नाही आहे, त्यावर शिक्कामोर्तब झालेला नाही आहे. 4 ते 5 महिन्यामध्ये हे होणार आहे आणि शासन निर्णय येणार आहे. तर शासन निर्णय आल्यावर लगेच आपल्या चॅनलवर तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्याचबरोबर सध्या तरी काही कागदपत्र लागणार आहेत का, कारण की काही ठिकाणी काही व्हिडिओजमध्ये हे सांगण्यात येत आहे की लाभार्थ्यांना, जे निराधार बांधव आहेत त्यांना हे वाढीव अनुदान घेण्यासाठी डोमेसियल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, हयातीचे प्रमाणपत्र हे सुद्धा लागणार आहे असं म्हटल्याची चर्चा होत आहे. सर्व व्हिडिओजमध्ये दाखवण्यात येत आहे, परंतु अजूनही शासनाकडून अशा प्रकारचं काहीही मागण्यात आलेलं नाही आहे किंवा परिपत्रक आलेलं नाही आहे किंवा मग काहीही शासन निर्णय काढण्यात आलेला नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला भिण्याचं किंवा मग काहीही करण्याचं काम नाही आहे. तुम्हाला सध्या तरी काहीच करावं लागणार नाही आहे. तुम्हाला कुठलंही सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्ही थोडी वाट बघा, धीर धरा आणि 4-5 महिन्यानंतर तुम्हाला जे वाढीव अनुदान आहे ते डायरेक्टली तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. आणि जर सरकारला काही कागदपत्र लागलेच तर मग ते शासन पत्रकाद्वारे तुम्हाला माहीत करतील आणि त्यानंतर तुम्ही ते कागदपत्र काढू शकता. कारण की सध्या हे काढून काहीच फायदा नाही आहे, कारण की याला थोडा वेळ लागणार आहे. 4 ते 5 महिन्यांचा कालावधी या वाढीव अनुदानासाठी तुम्हाला लागणार आहे. आणि सरकारनं तुम्हाला कागदपत्र जर काही सांगितले तर मग जो शासन निर्णय निघणार आहे त्याच्यानंतरही तुम्ही ते कागदपत्र काढू शकता, जसं की डोमिसियल सर्टिफिकेट आहे वगैरे वगैरे. तर सध्या तरी तुम्ही काहीच हालचाल करू नका, टेन्शन घेऊ नका. त्याचबरोबर आता जे राहिलं जुलै महिन्याच्या मानधनाबद्दल, तर ते मानधन तुम्हाला निधी उपलब्ध झालेला आहे तुमच्या खात्यामध्ये, जवळपास येणे चालूसुद्धा झालेलं असेल. कारण की आता हा जो शासन निर्णय हा 2-3 दिवस अगोदरच आलेला आहे आणि आता तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाच्या हिशोबानं जे अनुदान आहे ते आता टाकणे चालू झालेलं असेल. तुम्हाला जर हे अनुदान मिळालं असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा, कमेंट्स करून सांगा, तुमचं नावसुद्धा त्यामध्ये कमेंट करा, जेणेकरून मी व्हिडिओच्या माध्यमातून ते सर्व निराधार बांधवांसाठी एक उपयुक्त व्हिडिओ राहणार आहे. कारण की काही निराधार बांधव आहेत त्यांना अजूनही 4-5 महिन्यापासूनचे जे मानधन आहे त्यांचं रखडलेलं आहे, त्यांना मिळालेलं नाही आहे. तर त्यांच्या फॉर्ममध्ये काहीतरी त्रुटी असू शकते किंवा मग DBT ॲक्टिव्ह असणं हे गरजेचं आहे. कारण की तुम्हाला माहीत आहे की डिसेंबर महिन्यापासून सरकारनं DBTच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे ट्रान्सफर करण्याचं सांगितलेलं आहे. तर तुम्ही DBT ॲक्टिव्ह करून घ्या, बँकेत जा, बँकेमध्ये आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक करून घ्या. त्याचबरोबर DBT ही जी आहे हे व्यवस्थित चेक करून घ्या की पूर्णतः, आणि तुमचं जर 2-4 खाते असतील बँकेचे तर ते तपासून पहा तुम्ही नेमकं कोणतं खातं या योजनेसाठी जोडलेलं आहे. कारण की कधी काय होते की बंद पडलेलं खातंसुद्धा आपण या योजनेला जोडून बसतो, तर आपल्याला ते माहीत राहत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही DBT ॲक्टिव्ह असते दुसऱ्याच खात्याला आणि आपण दुसरंच खातं त्या योजनेशी जोडतो. अशा प्रकारातला काहीतरी प्रकार असेल तर तुम्ही तो चेक करून घ्या आणि व्यवस्थित ज्या अकाउंटला DBT ॲक्टिव्ह असेल तेच अकाउंट या योजनेशी जोडून घ्या. त्याचबरोबर आणखीन इतर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन व्यक्तशः तुम्ही तिथं जाऊन विचारपूस चौकशी करू शकता आणि तुमचं जे थकीत मानधन आहे हे सुद्धा तुम्हाला मिळू शकते. आता बघा, जो येणारा बजेट आहे, पावसाळी अधिवेशनामध्ये जो बजेट येणार आहे त्यामध्ये सुद्धा जे थकीत मानधन राहिलेलं आहे खूप जणांचं, त्यावर सुद्धा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आणि तो निर्णय घेतल्यावर तुम्हाला बाकीचे जे मागचे महिन्यातले जे पैसे बाकी आहेत 4-5 महिन्याचे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. तर तुम्ही यासाठी टेन्शन फ्री व्हा. फक्त तुम्ही चेक करा तुमचं अकाउंट वगैरे, त्याचबरोबर DBT ॲक्टिव्ह आहे की नाही हे वगैरे चेक करून घ्या. तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्या पोर्टलवर सुद्धा तुम्ही आधार क्रमांक टाकून तुम्ही चेक करू शकता की नेमकं तुमचं जे रखडलेलं मानधन आहे हे तुम्हाला का मिळत नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्रोसेस पूर्ण करून घ्या, म्हणजे वाढीव मानधनासाठी तुम्हाला त्यात जास्त टेन्शन राहणार नाही. आणि हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.